तर तिकडे धाराशिव जिल्ह्यात रात्रभर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। तेरणा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे धरणात पाण्याची आवक ही वाढत चालली आहे। अगोदरच धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे आणि त्यामुळे तेरणा नदीला पुराचा धोका निर्माण झालाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर पावसामुळे नदी परिसरातले अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत। धाराशिव जिल्ह्यात काल रात्रीपासून झालेल्या पावसाने पुरता हाहाकार माजवलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील जे काही नदी नाले आहेत, ओढे आहेत, अक्षरशः तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळतात। याचबरोबर जिल्ह्यातील प्रकल्प देखील आता ओव्हरफ्लो होतानाची परिस्थिती पाहायला मिळते। आपण धाराशिव जिल्ह्यातील तेरणा प्रकल्पाच्या परिसरामध्ये या ठिकाणी आहोत। हा जो प्रकल्प आहे तो पावसाळ्यात भरलेला होता, मात्र काल रात्री जो पाऊस झालेला आहे त्यामुळे हा प्रकल्प अक्षरशः ओव्हरफ्लो झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे या धरणाचा विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे। नदीला या मोठ्या प्रमाणात पूर आलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे अनेक गावांमध्ये देखील पाणी जे आहे ते घुसलेलं पाहायला मिळतंय। या नदीवर जे काही पूल आहे त्या पुलांवरून देखील पाणी वाहतंय, त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक जी आहे ती देखील वळवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर हे जे पाणी आहे ते आजूबाजूला असलेल्या शेतजमिनीत देखील घुसलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। पावसामुळे जर एकंदरीत पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील खरीपाची जी पिकं आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे आणि परिणामी एकंदरीतच यामुळे जे शेतकऱ्यांच्या वाट्याला जे काही उत्पन्न मिळणार होतं त्याच्यावर देखील मोठा परिणाम जो आहे तो होताना कुठेतरी पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जे काही नदीकाठची गावं आहेत त्यांना आता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याच्या सूचना देखील कुठेतरी देण्यात आल्याचं पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, तेर, धाराशिव।